नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा मोहिते. आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर हा पण आपला डेली रुटीनचाच व्लॉग आहे. तर म्हटलं चला आता चालू करूया व्लॉग. तर तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ शूट करण्यासाठी हे स्टँड घेतलेलं. पण समोर ते स्टँड घेऊन खेळत होता. म्हणून मी सरांना म्हटलं थोडं माझं शूट घ्या. पण त्यांनी घेतलं. मग मी माझं सर्व स्किन केअर वगैरे आवरलं. आणि म्हटलं चला आता किचनमध्ये जावं आणि आपलं स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया. तर इथे मी किचनमध्ये आल्यावरती पहिल्यांदा दूध तापवायला ठेवलं. दूध तापत होतं तोपर्यंत म्हटलं चला रात्रीची भांडी घासून ठेवलेली होती ती रॅकला लावून घेऊया. माझी पूर्ण भांडी लावून झाल्यावर तोपर्यंत दूध पण इकडे तापलेलं. तर म्हटलं चला आता दूध साईडला ठेवून चहा ठेवून घेऊया. तर मी आता चहा ठेवलेला तोपर्यंत इकडे समर्थ पण रडत होता, त्याला भूक लागलेली. तर त्याला म्हटलं काहीतरी खायला देऊया म्हणून मी त्याला म्हटलं चला दूधच देते. तर ही त्याची न्यूट्रिशनसाठी ही पावडर होती, कारण तो भाज्या वगैरे काही जास्त खात नाही. त्या पावडरमध्ये ते भाज्यांचं फळांचं वगैरे सर्व काही विटॅमिन वगैरे मिक्स आहे. तर म्हटलं तो दूध पण जास्त पित नाही, पण म्हटलं बघू आज त्याला भूक लागलेली. तर तो काही नंतर पिलाच नाही, मी तसंच ठेवलं ते. तर इकडे म्हटलं चहा एका गॅसवर बारीक गॅसवर ठेवलेला. म्हटलं आता भाजी पण बनवून घेऊया. म्हणून इथे मी आज मटकीचे आणि वाटाणा मिक्स ओला त्याची भाजी बनवत होते. तोपर्यंत सर पण फ्रेश वगैरे झाले आणि ते म्हटले चला आता मी देवपूजा करून घेतो. मग त्यांची चाललेली देवपूजा इकडे. त्यांची देवपूजा होत होते तोपर्यंत मी म्हटलं चला आता कणिक वगैरे भिजवून घेऊया. एक आता चहा वगैरे आमचं पिऊन झालेलं सर्वांचं. नाश्ता वगैरे केलेला आम्ही. तर म्हटलं आता कणिक भिजवून घेऊया म्हणजे तोपर्यंत भाजी पण शिजते. मग माझी भाजी शिजत होती. मग मी थोड्या वेळ कणिक भिजवून ठेवली आणि म्हटलं चला आता चपात्या पण लाटून घेते. तर इथे माझ्या चपात्या पण लाटायचं चालू होतं तोपर्यंत समर्थ आला आणि म्हणे मला पण दे पाय पाय. तो पळपुटाला पाय म्हणतो. तर बघा कसा मुलींसारखा तो पण चपाती लाटतोय. तो दररोजच तसा करतो. म्हणजे मी स्वयंपाक भाकरी बनवत असू दे किंवा चपाती करत असू दे तर तो म्हणतो मला दे. मग तो त्याच्यावरती करत बसतो. मी त्याच्यासाठी हा दुसरा पळपुट बेलनं काढलेला आहे. तर इथे माझी तर चपाती चालूच होते. तर इथे आता माझ्या पूर्ण मी सर्व चपात्या लाटून घेतल्या. तरी पण समोरचं ते चालूच होतं. थोडंसं संपलं की थोडं दे म्हणायचा. तो गोळा संपला की थोडा दे म्हणायचा. त्याचं ते काम चालूच होतं. माझ्या चपात्या होत होत्या तोपर्यंत इथे या दोघांचं काय चालू होतं बघा खेळ. त्यांनी समर्थला त्या ड्रॉवरमध्ये तो फटाकडा सापडला ब्लास्टवाला आणि तो तो जो जोरात ओढला त्यांनी तसा फुटला एकदम. त्यांच्या हाताला असं झणझण आल्या पण समर्थला काहीच नाही झालं. मग मी त्यांचं बघितलं त्यांचा खेळ काय चाललाय. मी आले किचनमध्ये म्हटलं चला आता आपल्याला आवरायचं होतं. म्हणून मी डब्बा वगैरे भरून घेतला. मला ऑफिसला जायचं होतं. माझा डब्बा वगैरे भरून झाल्यावरती मी आले आणि माझं ऑफिसला जाण्यासाठी आवरलं. चला म्हटलं अगोदरच लेट होत होतं. खाली आले गाडी काढले. चला म्हटलं आता निघूया ऑफिसला. तर आता मी चाललेले ऑफिसला. आणि सर ऑफिसला जाताना आज मीच गाडी घेतलेली कारण सरांचा फोन चालू होता. तर आता ऑफिसला पोचल्यावरती ऑफिसमधल्या मॅम बोलले की त्यांच्या लॅपटॉपमध्ये जरा पाणी गेलेलं सकाळी. तर म्हटलं चला आता रिपेअरिंग करून आणूया. पण तिथे गेलो तर वेगळंच काही समजलं. तर लॅपटॉप 2-3 दिवस ठेवावा लागणार होता. त्यामुळे म्हटलं ठीक आहे कारण तिथेच आम्हाला अर्धा पाऊण तास गेलाच. मग आम्हाला दुपार झाली तिथे. तर मग मी आल्यावरती जेवण वगैरे केलं. मग मधला काही शूट घेतलं नाही. मी डायरेक्ट घरी आले. घरी आल्यावरती संध्याकाळी देवाला बत्ती वगैरे लावली फ्रेश होऊन. मग मी म्हटलं चला आता स्वयंपाकाची पण तयारी करूया कारण समर्थला भूक लागते. समर्थ गेलता गार्डनला. म्हटलं चला समर्थ नाही तोपर्यंत स्वयंपाक पण आवरूया. तर इथे मी डाळ आणि भात लावलेला कुकरला. तर इथे मी आता बाकीचा पण स्वयंपाक आवरून घेतला तोपर्यंत समर्थ आलाच. म्हटलं चला आता आवरूया. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.